शपथ कसलं दिसतंय भारी. सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर. नुरी काय करती? कुठे चालली? चहा प्यायला य नाही वय मग जा फिरून य. आता तुम्ही बघणार आहात द मास्टर. ओ माय गॉड क्या बात है. नवीन दिवसाची नवीन सुरुवात, नवीन उत्साहात नवीन ब्लॉग. नमस्कार मंडळी, मी श्रद्धा आणि मी श्रुती. तुम्हा सर्वांचं आमच्या आयुष्यात खूप मनापासून स्वागत. तर आज आहे मॉर्निंग वॉकचा दुसरा दिवस. म्हणजे असं नाही की तेव्हा मॉर्निंग वॉक केला आणि त्याच्यानंतर आत्ता चाललोय असं नाही, पण लोकेशन बदललं, काहीतरी दाखवण्यासारखं वेगळं असेल तरच मी व्लॉग शूट करते. तर आज आम्ही वेगळ्या ठिकाणी चाललोय आणि वेगळं लोकेशन तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे चला मग आमच्यासोबत. पण मंडळी जाण्याआधी आमची जी गँग आहे ना त्यांनी बाहेर छान शेकोटी केलेली, आजूबाजूचा कचरा वगैरे गोळा करून तो जाळलाय छान आणि मस्त शेकोटी केली आहे. तर आधी त्याचा आस्वाद घेऊयात. जरा हात थंड पडलेत ते गरम करूयात आणि मग जाऊयात फिरायला. चला. सगळा कचरा केलाय ना गोळा. बसा की, कशाला गेले शेकोटे. जो शेकोटी पेटवतो त्याच्या डोळ्यात धूर जातो. शपथ कसलं दिसतंय भारी. हा काय जाळ लावलाय सिद्धेशने. बाई शेका, शेवटचा थोडासा धूर शेका बाईंसाठी खास सिद्धेशने. थँक्यू. याचा अर्थ कळला का? सिद्धेश काहीही करू शकतो. शकाला का बोम बोम जे पाहिजे ते. चला चला चला, लेच बाजू घेणार. चला मुलांनो, पुढच्या प्रवासाला चला. हे बघ बघ परत परत लावला. कसला अंधार आहे बघा. केवढा अंधार आहे रस्त्याने, बापरे. छान वाटतंय ना. आता हळूहळू आपण उजेडात चाललोय. हॅलो उजेड. किती वाजलेत बाय द वे? किती वाजलेत रे? 5:40 आपलं. हा 5:40, 5:45. ओके. तेवढा अंधार आहे बघा रस्त्याने. आता आम्ही चालतोय, काही दिसत नाहीये. जस्ट वॉकिंग करायचं. मस्त थंडी पण वाजतीये. तर चला मग, आज आमच्या सोबत प्रभात फेरीसाठी कोण कोण आहे प्रेझेंटी घेऊयात. आदित्य, सिद्धेश, सिद्धेशचा छोटा भाऊ रुद्र, इकडे अनघा, अनुज आणि निकिशा. निकिशा अंधारात गेली पूर्ण. असू दे, पुढे वर गेल्यावर दिसशील उजेड पडल्यावर. चला. तर चालत चालत पोचलोय आपण एसटी स्टँड वर आणि इथून आपल्याला इकडे सरळ चालत पुढे जायचंय. चला. तर अशा प्रकारे झुंजूमुंजू पहाट व्हायला लागली आहे. चांदो मामा अजून पण आहे आकाशात आणि अजून पण काळोखच आहे, काही दिसत नाहीये. आवाज येत असतील फक्त लोकांचे आमच्या. अशा छान गप्पा रंगलेल्या. ठीक आहे. तर अशा प्रकारे आम्ही चाललोय पसरणी घाटामध्ये फिरायला. तर हा कुठे आहे सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणजे तरीही सांगते. वाईच्या बस स्टँड पासून पुढे किसनवीर कॉलेज रोडने सरळ चालत आलात किंवा कसेही आलात की सुरू होतो पसरणी घाट. आणि आता आम्ही त्याच रोडला आहोत.
किसनगिरी कॉलेज ऑलमोस्ट मागे सोडले आम्ही आणि आता चालत चालत मस्त पुढे ट्रॅव्हल करत चाललोय. उजाडतंय कधी याची मात्र मी वाट बघते. या रोडवरून खूप जण सध्या फिरतायत. खूप जण मॉर्निंग वॉकला वगैरे आलेली आहेत. इकडे सिटी दिसते. तर अशा प्रकारे एकदम छान उजाडलंय, मस्त वाटतंय. इकडे तांबडं फुटलंय पूर्व दिशेला, मी दाखवते. हा 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 घाट बघा आमचा, मस्त दिसतोय. वाव, किती सुंदर शेड्स दिसत आहेत आकाशाच्या. आता हळूहळू हळू तांबडं फुटतंय. मस्त हलकीशी केशरी एक झालर तयार झालेली आहे आकाशावर आणि हा घाट असा दिसतो. वा, चला. काय करता? चप्पल काढून चालायला लागले त्याच्या सिद्धेश्वरला. तर अशा प्रकारे आम्ही पोहोचलोय लोकेशनला. पण आम्ही एका चांगल्या जागेच्या शोधात आहोत जिथून सूर्योदय खूप छान दिसेल. तर आम्ही इथे कट्ट्यावरती बसलोय आणि समोर हे असं दृश्य, संपूर्ण घाट आहे आणि इतकी फ्रेश नॅचरल हवा येते. इकडे असा मस्त नजारा आहे. इकडे सूर्य उगवणार आहे त्याची वाट बघतोय आम्ही. आणि माझ्या समोर हा असा मस्त डोंगर आहे आणि अशा गाड्या येत आहेत अधूनमधून. वा, क्या बात आहे. अजून काय पाहिजे? तर आता लवकरच सूर्य वर येणार आहे आणि इकडे डिस्कशन सुरू आहे त्यासाठीच की नक्की कुठून येणार आहे. सांगा. थांबा, मी तिथं येते. मला सांगा, आपापले अंदाज सांगा नक्की कुठून येणार आहे. पॉइंट करायचं बोटाने आणि सांगायचं कुठून येणार आहे. हा, आता हा पूर्ण ढग आहे इकडं. इथून का? बरं, ठीक आहे. अजून कोणाचं काय म्हणणं आहे का याच्यावर? आदित्यला काय वाटतंय? आदित्यला वेगळं वाटतं. कुठं? हे बघ, ह्याच्यात बघ कॅमेऱ्यात आणि सांग. खाल्लं येणार का? बरं, इकडं नाही म्हणला, इकडून येणार जिथं जास्त ब्राईट दिसतंय ना तिथं समजायचं येणार आहे. आदित्यचं म्हणणं आहे जरा खालून येणार आहे. आदित्य म्हणतो इथून येणार आहे, इथून असा. आणि सिद्धेश म्हणतो इथून येणार आहे. मी हे असं दृश्य बघते सध्या. बघा, हवा इतकी छान सुटली आहे ना. थंडी गेली का पण सगळ्यांची? तर आम्ही वाट बघतोय सूर्य उगवण्याची आणि सूर्य काही उगवतच नाहीये. इथं मस्त तांबडं फुटलं होतं आणि आता पुन्हा सगळं झाकाळलंय. त्यामुळं आम्ही या डोंगरासाठी गाणं म्हणणार आहे आता. बघा आम्ही काय म्हणतो. म्हणायचं का? होय महाराजा, होय महाराजा. सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर, आडवा डोंगर, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. आग ग ग ग ग ग ग, आग ग ग ग ग, विंचू चावला, कुणाला सांगू विंचू चावला. काय मी करू, काय मी करू विंचू चावला, अग 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 विंचू चावला, बया 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 विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला. हो. तर अशा प्रकारे आम्ही आता रिटर्न चाललोय कारण सूर्य बहुतेक डोंगराच्या पल्याड आहे है ना. आणि तो काय वरती डोकवायचं नाव घेत नाही. जाताना त्याचं दर्शन झालं तर चांगलं, जाताना दर्शन झालं तर चांगलीच गोष्ट आहे. पण निसर्ग तर अनुभवायला मिळाला. इकडे बघू शकताय. मला हा डोंगर खूप आवडतो. मला हा घाटच खूप आवडतो. थोडासा कचरा आहे तो मायनस केला तर बाकी अप्रतिम आहे. आणि हा खरं तर शूज घालायला पाहिजे होते मी, पण आज नाही घातले कारण माझ्या पायाला ना मागच्या बाजूला काहीतरी लागले. शूज घातला म्हणजे सॉक्स घालून घातला, कसंही घातलं तरी खूप दुखतं आहे ते. त्यामुळे मी मूर्खासारखी अशी हिल्सवाली चप्पल घालून आली आहे. पण असू दे, जाऊ दे. तर हा घाट मंडळी अतिशय सुंदर आहे चालण्यासाठी, वॉकिंगसाठी. इथे दररोज सकाळी खूप
खूप जण चालायला येतात, जॉगिंगला येतात. आणि किसनवीर रोड मी जो म्हणाले तुम्हाला, म्हणजे वाईच्या स्टँडपासून ते किसनवीर कॉलेजपर्यंतचा जो रोड आहे तो पण अप्रतिम आहे. आणि तिथे मॉर्निंग वॉकला भरपूर प्रत्येक वयोगटातले सगळेजण, म्हणजे तरुण वृद्ध असे सगळेच मस्त फिरायला येतात. आणि आत्ता कुठे पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झालाय. बाय द वे किती वाजलेत? 7:15 झालेत ना मगाशी? नाही 7:05. 7:05 येस. तर ही अशी सुंदर सकाळची वेळ आहे. आणि इकडे बघू शकताय काय अफाट नजारा दिसतोय, खूपच क्वालिटी दिसतंय. तू असं बोललीस ना तेव्हा सिद्धेश म्हणत होता सुकून का नाम सुना है. ओ अरे वा, 3 ठिकाणी गेले ते बघ ना. तर आजचा दिवस शेकोटे दिवस आहे असं म्हणायला हरकत नाही. हे अशा इथं शेकोटे मिळाल्यात आम्हाला, कोणीतरी करून गेलं होतं. इकडे पण शेकोटी नाहीये बाय द वे, कचरा जाळलाय ना त्यामुळे झाली आहे शेकोटी. आपण घरी केलं तसंच, तेच प्रकरण. पुढं पण आहेत. चला चला चल सिद्धू. हा, कितीही छान वाटलं तरी घरी जायचंय, कारण छोट्या मुलांचे क्लासेस आहेत परत. शाळा आहेत तुमच्या अजून. छान दिसते, फ्रेश. थंडी वाजतीये खरं. एक कप असा मस्त चहा पाहिजे, दुधाचा नाही पण कोरा. बघूया ना घरी जाऊन बघूयात, करूयात. मे बी करू शकतो आम्ही. हे बघ सूर्य कुठून उगवला, कुठून उगवला आदित्य. कसला चेकळला बघ की. कुठून उगवला सांग. कोणाचं बरोबर आहे? सिद्धेशचं बरोबर आहे. नाही, आदित्यचं बरोबर आहे. आदित्यचं बरोबर आहे. ती सिद्धेशने ही रेष सांगितलेली अशी वरची. सिद्धेश काय चुकलास, चुकीला माफी नाही. मस्त. चला आता कोवळं ऊन छान पडलंय, घरी जाईपर्यंत आपण कोवळ्या उन्हातून मस्त चालत चालत जाऊया. चला. मस्त कोवळं ऊन पडलंय है ना. चला, गँग पुढे गेलेली आहे आणि आम्ही मस्त चालतोय. खूप फ्रेश वाटतंय, खूप फ्रेश. तर इकडे आलो ना की इथं पारंब्यासोबत खेळायला यांना खूप आवडतं. आता बघा कसे लोंकळतील आमचे छोटे छोटे मंकीज. मी मराठीत बोलणार होते. माकडं, आपलं 2 पायांची माकडं. वाव, अनुजला चांगलं येतंय की. रुद्रला नाही येतो. रुद्र नाही हाईट पोचन येते 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 येते. तर आता आला मास्टर. तोडले हल्ली कुठे तर प्रेक्षक हो, आता तुम्ही छोट्या मुलांचा डाव बघत होता, आता तुम्ही बघणार आहात आता तुम्ही बघणार आहात द मास्टर. ओ माय गॉड, क्या बात है. शपथ, मस्त मस्त. आता आदित्य, आदित्य नाव काय झालं आधी. आम्ही लास्ट टाइम आलेलो इकडं तेव्हा सुद्धा हे असंच खेळत होते. ओई ग, ओ माय गॉड. तर अशा प्रकारे आम्ही घरी आलोय आणि आता चहा प्यायचा आहे, त्यामुळे आम्हाला चहा बनवायचा आहे, पण आमचं सिलेंडर संपलेलं आहे. त्यामुळे आम्ही आलोय टेरेसवर आणि आता इथे चुलीवरचा चहा आम्ही पिणार आहे. तर ही आमची चूल आहे. आणलंय मी. शुभारंभ करायचा आहे चहाचा. ज्यावेळी गॅस संपतो, सिलेंडर संपतो किंवा चुलीवरचं काही खायचं असेल त्यावेळी आम्ही इथं येतो टेरेसवर आणि मस्तपैकी इथं बेत करतो ठरल्याप्रमाणे जो काय असेल तो. चूल पेटवायला मदत कोण करतंय माहितीये का? आमचे पप्पा.
किती पाहिजे? टाकते की. बस. आला आवडतं का सगळ्यांना? टाकू भाजून. आल्याचा काय ते काढा नाही बनवायचा. नुरी काय करती? कुठे चालली? चहा प्यायला य नाही वे, मग जा फिरून य. कुठे चालली फिरायला? जा. कसलं भारी दिसतंय माग सूर्य तिच्या. आणि इकडे बसलीये बेला. बेला ए बले बोल ना. घुमी आहे ही, अजिबात बोलत नाही. नको तेव्हा बोलणार. अशा रीतीने चहा उकळलेला आहे. आपण आता पिऊन घेऊयात है ना. चला. गरम गरम चहा प्यायचा. वाव, झालाय ऑलमोस्ट. चला करू चहा पार्टी. तर हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करून ठेवा. तर भेटूयात मग नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इतरांसोबत स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा, कारण तुम्ही सगळे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहात. सो वी आर वंजारी सिस्टर्स टेकिंग अ लॉंग ब्रेक. बाय बाय. स्टे हॅपी.